मंगल्य संस्कृती आणि परंपरा यांचं अनोखं उमेद साधत सुमधुर सनेच्या आणि तुतारीच्या दुमशानामध्ये या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। आगमन झालेलं आहे सुविख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि नेता डॉक्टर सुधाताई कांकरिया या ठिकाणी या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने माननीय डॉक्टर श्रीमती सुधाताई कांकरिया यांचं अनमोल विचार मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे। पुन्हा एकदा जोरदार झाला पाहिजे, टाळ्या चालू झाल्या पाहिजे, चालू ठेवायला पाहिजे आणि तुतारीच्या दुमशानात आपण हा सत्कार समारंभ या ठिकाणी करीत आहोत। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। शांतीच्या रूपाने, भक्तीच्या रूपाने, विद्येच्या रूपाने, मातेच्या रूपाने आणि शक्तीच्या रूपाने उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये उपस्थित असलेल्या या दैवी शक्तीला मी वंदन करते, नमन करते, नमस्कार करते आणि आपल्या गावच्या ग्रामदेवता पूज्य श्री बालंबिका देवी यांच्या चरणी कोटी कोटी वंदना करते। लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते। लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते, भाऊबीजेच्या दिवशी बहीण लागते, राखीचा धागा ताई बांधते, पाडव्याचे औक्षण पत्नी करते, तरी गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते। लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते, भाऊबीजेच्या दिवशी बहीण लागते, राखीचा धागा ताई बांधते, पाडव्याचे औक्षण पत्नी करते, तरी गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते। नको 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 हे सगळं आता कायमचे थांबूया। नको 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 हे सगळं आता कायमचे थांबूया। मुलीच्या जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया। विचार करा, आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार आहे का? आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार आहे का? उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे का? मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर मानव वंश पुढे जाणार आहे का? हा मानव वंश पुढे गेला नाही, माणूस निर्माण झाला नाही तर हे जग जिवंत राहणार आहे का? मग ज्या जगामध्ये माणूसच नाही, ज्या जगामध्ये माणुसकीच नाही, ते जग तरी जिवंत राहणार आहे का? तर ते जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही। म्हणजे आज जो आपण विचार करत आहोत, म्हणजे आज जे आपण विचार मंथन करत आहोत, ते केवळ मुलीला वाचवण्याचं विचार मंथन नाही, तर ते जगाला वाचवण्याचं विचार मंथन आहे। ते जगाला वाचवण्याचं विचार मंथन आहे। म्हणून हे विचार हे
विश्वची माझे घर हे संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या माऊलीने आपल्याला संदेश दिलेला आहे आणि त्या संदेशाच्या पावलावर पाऊल टाकून आपण पाऊल वाट निर्माण करत आहोत. आपण पाऊल वाटेतून राजमार्ग निर्माण करत आहोत आणि तिथूनच आपण विचार करतो आहे की हे जग कसं सुरक्षित राहील. आणि म्हणूनच हा विचार केवळ मुलीला वाचवण्याचा विचार नाहीये, तर जगाला वाचवण्याचा विचार आहे. आणि या विचारासाठी, या कृतीसाठी, या भावनेसाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या भगिनी पण असतील आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे बंधू पण असतील. निसर्गाचा एक नियम आहे. निसर्गाने जगाच्या पाठीवर दोन शक्ती निर्माण केलेल्या आहेत. एक शक्ती आमच्या बंधूंची शक्ती असेल तर एक शक्ती आमच्या भगिनींची शक्ती आहे. एक शक्ती स्त्रियांची शक्ती असेल तर एक शक्ती पुरुषांची शक्ती आहे. आणि या निसर्गाने, या परमेश्वराने, या देवाने, या देवीने दोघांनाही वेगवेगळी अशी शक्ती स्थळ बहाल केलेली आहेत. पुरुषांकडे आहे धाडस, पराक्रम, कर्तृत्व, नेतृत्व, कणखरपणा. तर आमच्या भगिनीकडे, आमच्या मातेकडे आहे प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, मातृशक्तीचा आविष्कार आणि निर्माण करण्याची शक्ती, निर्मितीची क्षमता. आणि हे दोन्ही गुण जेव्हा एकमेकांच्या सोबत असतील, दोन्ही गुण जेव्हा एकमेकांच्या सोबत गुणागोविंदाने नांदत असतील, तेव्हा या पृथ्वीवर, या जगावर, या भारतामध्ये स्वर्ग निर्माण करण्याची क्षमता निर्माण होईल, असं साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. माझ्या एका कवितेतून हा विषय मी असा मांडलेला आहे की तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. नीट लक्ष देऊन ऐका. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे. तो विचार असेल तर ती कृती आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे. तो दसरा असेल तर ती दीपावली आहे. तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे. तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी. विचार केल्यानंतरच घडते एखादी कृती. दसऱ्यानंतर येते दीपावली आणि संक्रांतीचा सण. तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाही तर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. म्हणून स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ आहे. या चळवळीमध्ये पुरुषांचाही तितका सहभाग हवा आहे आणि आमच्या भगिनींचा, स्त्रियांचाही तेवढाच मोठा सहभाग आवश्यक आहे. आपण जर विचार केला स्त्री भ्रूण हत्याच्या आकडेवारीचा, तर भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये आपण भारताला सुसंस्कृत म्हणतो. जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीला सर्वात उच्च स्थान आहे. का? कारण सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती, समता, ममता, बंधुता या सर्व गुणांची गोळाबेरीज केली तर त्याला भारतीय संस्कृती असं म्हटलं जातं. आणि त्या भारतीय संस्कृतीचे आपण वाहक आहोत, आपण लेकरं आहोत. आणि अशा या देशामध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण एवढं व्हावं. एकीकडे आपण अहिंसा परमो धर्म हा म्हणतो की बोलण्यातूनही कोणाचं मन दुखावलं जाऊ नये अशी भावना ठेवतो. मुंगीही आपल्या पायाखाली जाऊ नये अशी दक्षता घेतो. आणि जो जीव जिवंत आहे, आईच्या पोटात आहे, आईच्या उदरात आहे, त्याला मात्र जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकण्याचं महापाप आपल्या आजूबाजूला घडताना आज आपल्याला दिसतंय. एकंदरीत आकडेवारीचा विचार जर आपण केला तर
भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्या या गर्भावस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. काय गुन्हा आहे त्यांचा, काय चूक त्यांनी केलेली आहे, जे निष्पाप आहे, निरागस आहे, कोमल आहे आणि ज्यांची काहीही चूक नाही, जो परमेश्वराचं अस्तित्व असं आपण मानतो, निसर्गाचा श्वास आपण असं म्हणतो, त्या चिमुकल्या जीवाला मारून टाकण्याचं महापाप आपल्याकडे होताना आपल्याला दिसतंय. कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे, कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे, नीम बोले वालों को आम कैसे मिलेंगे. जसं तुम्ही कर्म कराल तशी फळं तुम्हाला मिळणार आहेत. पेराल ते उगवेल असं म्हटलं जातं. आपण कडुलिंबाचं बी पेरलं तर कडुलिंबाचं फळ येणार आहे, आंब्याचं बी पेरलं तर आंब्याचं फळ येणार आहे. आज आपण समाजामध्ये पाहतोय आजची ही चिमुकली न गर्भामध्ये सुरक्षित आहे, न 4 घरामध्ये सुरक्षित आहे, न समाजामध्ये आज सुरक्षित आहे. का असं वातावरण निर्माण झालं तर मागच्या 30 वर्षामध्ये भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये 1.5 कोटी चिमुकल्या, 1.5 कोटी चिमुकल्या गर्भावस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. जरासं डोळे बंद करा, आपल्या स्वतःच्या अंतःकरणात पहा की 1.5 कोटी चिमुकल्या आपल्याला बोलवतात आहे, म्हणतात आहे की आई तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको काही नको, असं करू नको ग, मला मारू नको ग आई, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग आई. ते डॉक्टर काका मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या करून टाकतील ग, एवढेशे नाजूकशे कोमलशे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग, रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उघड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना तुला आई सहन होईल. नाही आई नाही, ते तू सहन करू शकणार नाही ग आई. असं करू नको ग, मला मारू नको ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय ग, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचंय ग, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेत जायचंय, खूप खूप सेवा करायची आई, मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचंय, बाबांच्या म्हातारपणाची काठी व्हायची, आजी आजोबांची सेवा करायची ग आई मला. आई मी कसलाही हट्ट करणार नाही ग, मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी आई तुम्हाला दिलीस तरी चालेल ग. 2-2, 3-3 दिवस आई मी ती पुरून खाईल ग, पण आई मला जन्म घेऊ दे ग. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार करणाऱ्या जिजा माता माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आज अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. या हाकेला ओ देत असताना सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की माझं पण काही कर्तव्य आहे, माझंही काही कर्तव्य आहे आणि ह्या कर्तव्याचं पालन करत असताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण एक संकल्प केला पाहिजे की कमीत कमी माझ्या कुटुंबामध्ये, कमीत कमी माझ्या वैयक्तिक माझ्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. त्यासाठी आपल्याला समाजाची जी स्थिती आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. समाजामध्ये 2 मोठे गैरसमज आहेत.
समाजामध्ये दोन मोठे गैरसमज आहेत. पहिला गैरसमज असा आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा, मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र पराया धन, असा एक गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. त्याची कारणं आपण बघूयात की समाजशास्त्र काय सांगतं. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्त्री आणि पुरुष दोघंही समसमान आहेत. परमेश्वराने, ईश्वराने, निसर्गाने दोघांना वेगवेगळ्या शक्ती बहाल केलेल्या आहेत. कुणी कमी नाही आणि कुणी जास्त नाही. परंतु आजची स्थिती काय झालेली आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलीला मात्र पराया धन मानलं जातं. त्याचा समाजशास्त्रीय अभ्यास केला तर 4 कारणं पुढे येतात. पहिलं म्हणजे मुलगा शिकतो, मुलगा कमावतो, मुलगा म्हातारपणाची काठी होतो आणि चौथं अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो असं म्हटलं जातं. पण तुलनात्मक अभ्यास आज आपण करूया. आज मुलगा शिकतो, मुलगी पण शिकते. आज इंजिनियर होते, डॉक्टर होते. आज 10वीचे रिझल्ट पहा, 12वीचे रिझल्ट पहा, विद्यापीठाचे रिझल्ट पहा. कोण पहिला आलेला आहे? मुलगी पहिली आलेली आहे. म्हणजे तो पण शिकतो, ती पण शिकते आणि तिने तिची गुणवत्ता आज सिद्ध करून दाखवलेली आहे. दुसरी गोष्ट, तो कमावतो, ती पण कमावते. आज इंजिनियर होते, डॉक्टर होते, वकील होते, शास्त्रज्ञ होते. सरपंचांपासून ते राष्ट्रपती पदापर्यंतची सगळी कार्य ती यशस्वीरित्या जबाबदारीने पार पाडून दाखवते. म्हणजे तो कमावतो, ती पण कमावते. याचा एक प्रश्न कदाचित कोणाच्या मनात असा निर्माण होऊ शकतो की घरात असलेली गृहिणी काय कमावते. त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की घराला घरपण देणारी आई असते, घराला घरपण देणारी आई असते, वास्तूचं मंदिर करणारी आई असते, मुलांना संस्कार देऊन अवघी पिढी घडवणारी आई असते. आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे. एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण आहे? तर ती आई आहे. आणि म्हणून म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तो भलाही स्वामी तिन्ही जगाचा असेल पण त्याच्याकडे आई नसेल तर तो भिकारी असतो. म्हणजे सर्वात श्रीमंत कोण आहे? तर ज्याच्याकडे आई आहे तो सर्वात श्रीमंत आहे. प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, वात्सल्य हे सगळं म्हणजे मातृशक्तीचा आविष्कार. हा मातृशक्तीचा आविष्कार कोणाच्या ठाई आहे? कोणाच्या अंतःकरणामध्ये आहे? कोणाच्या जीवन प्रणालीमध्ये आहे? तर त्या आईच्या जीवन प्रणालीमध्ये आहे, आईच्या काळजामध्ये आहे, आईच्या अंतःकरणात आहे. म्हणून आईची कमाई ही कुठल्याही तराजूने तोलता येणार नाही. आईची कमाई कुठल्याही फुलपट्टीने मोजता येणार नाही. इतकी अगाध अशी आईची कमाई आहे. म्हणजे तो कमावतो, ती पण कमावते. ए माँ तेरी कोई उपमा नहीं हो सकती. आईला कुठली उपमा देणार? सूर्य म्हटलं तो खूप तेजस्वी आहे पण कधीतरी चटके लागू शकतात. चंद्र म्हणलं तर खूप शीतल आहे पण कुठेतरी डाग असू शकतो. तर आईला कुठली उपमा देता येत नाही. तर नीट ऐका. ए माँ तुझे कोई उपमा नहीं दे सकते. ए माँ तुझे कोई उपमा नहीं दे सकते क्योंकि उपमा भी तो उपमा है. क्योंकि उपमा भी तो उपमा है. आणि म्हणून जी कमाई आईची आहे ती कमाई कुठल्याही भौतिक गोष्टीमध्ये सामावली जाऊ शकत नाही. म्हणजे तो कमावतो, ती पण कमावते. तो म्हातारपणाची
काठी होतो, इथे मात्र प्रश्न चिन्ह लावावं लागेल. नाहीतर सरकारला कायदा करावा लागला असता का की अमुक अमुक आई वडिलांना तुम्ही सांभाळलं नाही तर तुम्हाला अमुक अमुक शिक्षा होईल वगैरे अशा प्रकारचं सर्क्युलर काढावं लागलं असतं का. दुसरी गोष्ट की भारतामध्ये खरं तर श्रावण बाळाचा इतिहास हा जागृत आहे. तरी सुद्धा श्रावण बाळ शोधायचे असतील तर आपल्याला दुर्बीण घेऊन शोधावे लागतील. अशा प्रकारचं वातावरण आजकाल झालेलं आहे. एवढे वृद्धाश्रम नाही तर निर्माण झाले असते का. तेव्हा आत्मपरीक्षण करण्याची आज वेळ आलेली आहे. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंथीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंथीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. तर अशा प्रकारचा स्त्री जन्माच्या स्वागताचा एक चळवळ आपल्याला आपल्या घरापासून चालू करायची आहे. आणि त्यासाठी 11 कलमी कृती कार्यक्रम आहे. त्यातला पहिलाच कलम आहे की संकल्प करणे, ठराव करणे. आपण आपल्या बाळमटाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने असा आपण एक ठराव घेऊ शकतो की आमच्या गावामध्ये कुठल्याही घरामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. आणि त्यासाठी आपल्याला 1 रुपयाची जादू योजना किंवा लखोपती योजना राबवता येऊ शकते. त्यानंतर फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देती हा विचार आपल्याला रुजवायचा आहे. नकोशीला करूया हवीशी हा विचार आपल्याला मांडायचा आहे. लग्नामध्ये हुंडा दिला घेतला जाणार नाही याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि लग्नामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा कसा रुजला जाईल याविषयी आपल्याला मंथन करायचं आहे. त्याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेखही भारी, लेका एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारच्या विचार मंथन आपण करून स्त्री जन्माच्या स्वागताचा संकल्प आपल्याला करायचा आहे. आणि तो संकल्प करण्याच्या दृष्टीने मुद्दामच आपल्या समोर मी एक कविता सादर करते. कवितेचं नाव आहे एक पंटी रुसली. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली, म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार. दिवाळीचा सण कसा साजरा करतो आपण, पणत्या प्रज्वलित करून साजरा करतो. पण त्याच वेळेस जर पंटी रुसली तर दिवाळीचा सण साजरा होईल का, नाही. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली, म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, औक्षण भावाचे नको का करायला. भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा. ठेवा हा अमृताचा जपून ठेवूया. एक पंटी स्त्रीत्वाची जागती ठेवूया. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली, म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. जरी ती असली इंजिनियर डॉक्टर, जरी ती असली इंजिनियर डॉक्टर उच्च शिक्षित शास्त्रज्ञ, घरामध्ये ती मात्र आईच असते. एक घास खाऊचा एक घास शिवचा करून भरवीत असते. मांडीचा झोका करून अंगाई गीत गाते. घोडा घोडा खेळताना घोडाई होते. किती केल्या खोड्या किती केली दांडगाई, किती छळलं तिला तरी बाळ माझं सोनुलं म्हणून कुशीत घेत असते. वात्सल्याचे मंदिर घराचा देवारा, वात्सल्याचे मंदिर घराचा देवारा. देवाऱ्यात आई रूपाने ईश्वर प्रगटला. लेकराला असते आईचे वरदान, जीवनाला म्हणूनच त्याच्या प्रकाशाचे दार. नसेल आई तर अंधार दाटतो, असला सूर्य जरी प्रकाश हरवतो. म्हणूनच एक पंटी प्रज्वलित करा. स्त्रीत्वाचा आदर तुम्ही मनापासून करा. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली, म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. तिने जरी ओलांडला उंबरठा,
तिने जरी ओलांडला उंबरठा, घेतली उंच भरारी, दाखवले कर्तृत्व, घेतले नेतृत्व, तरी विसरत नाही ती उंबरठ्याच्या आतलं तिचं कर्तव्य. म्हणूनच म्हणतात धार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. म्हणूनच म्हणतात धार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. दीपावलीच्या दिवशी एक पंथी रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. कधी झालं दुःख आपल्याला, तर अश्रू मात्र तिच्या नैनी. कधी पडलो आजारी, तर वेदना मात्र तिच्या जिवारी. रात्रंदिवस पाहत नाही ती, सतत बसून असते उषाची सारखी. काळाचा हिशोब तिच्या मनी नसतो. आई असं म्हणते का 8 तास झाली, माझी ड्युटी संपली, आता तुझा ताप उतरो नाही तर नाही उतरो, तुझं पाहून घे, असं आई कधी म्हणू शकते? काळाचा हिशोब तिच्या मनी नसतो. काळ रात्रीचा यमदूत मात्र तिला पाहून घाबरतो. काळाचा हिशोब तिच्या मनी नसतो, काळ रात्रीचा यमदूत मात्र तिला पाहून घाबरतो. म्हणूनच सावित्रीचा सत्यवान परतला. जीवनाचं दान तो परत देऊन गेला. विवाहाचा सोहळा पवित्र बंधन, पती पत्नीचे नाते, संस्कृतीचे घटन. दोन्ही घराच्या अंगणात रेखाटती ती रांगोळी, रंगही भरते सासरी आणि माहेरी. रंगाचे मोरपंख दीपावलीच्या सणाला, स्त्रीत्वाची पणती प्रज्वलित करूया. दीपावलीच्या दिवशी एक पंथी रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. मग घ्यायची शपथ. सर्वांना विनंती करते ही शपथ आणि प्रार्थना म्हणण्यासाठी आपल्या जागेवर 1 मिनिटासाठी उभं राहा. डोळे बंद केलेले आहेत आणि मिटलेल्या डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपण आणलेलं आहे. आणि माझ्या पाठीमागे महिलांना विनंती आहे की उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचंय. भारत माता की वंदे मातरम. डॉक्टर सुधाताई कांकरिया यांचे आपण मनापासून धन्यवाद मानूया. त्या ठिकाणी अतिशय अनमोल सुंदर विचार या ठिकाणी त्यांनी आपल्या समोर व्यक्त केलेले आहेत. लेख वाचवा लेख जगवा हा या जाणीवेतून संदेश आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. मला वाटतं टाळ्यांच्या गजरात जोरदार टाळ्यांनी आपण पुन्हा एकदा माननीय सौभाग्यवती सुधाताई कांकरिया यांचं स्वागत करूया. परिसाच्या संगतीने लोखंडाचे सोने होते, परिसाच्या संगतीने लोखंडाचे सोने होते. संस्कार आणि मानव घडतो, फुलांचा जन्म ज्या मातीवर झाला त्या मातीलाही सुगंध असतो. आणि या सुगंधित मातीतून निर्माण झालेला आपला हा संपूर्ण परिसर, निर्माण झालेला हा मनुष्य जीवन, आणि हेच मनुष्य जीवन कशा पद्धतीनं मार्गी लावलं पाहिजे याचं एक सुंदर असं मार्गदर्शन सुधाताई कांकरिया यांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे.
विद्यार्थ्यांमधील सुप्त शक्ती नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या सुप्त शक्तींना पुढे जाण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत या सर्व पर्यायांचं आपल्या समोर त्यांनी अनेक उदाहरण दाखले देऊन या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण अभिव्यक्त करूया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नेत्रतज्ञ डॉक्टर सुधाताई कानखळे यांचं.